बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथे वीरभद्र हनुमान संस्थान जीर्णोद्धारानंतर हनुमंतरायाच्या दर्शनासाठी आलेले हरिभक्त पारायण, रामायणाचार्य, बालब्रह्मचारी, विदर्भरत्न संजयजी महाराज पाचपोर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराजांचे पाद्यपूजन करून त्यांनी मंदिरातील गणेश मूर्ती आणि हनुमंतरायाच्या मूर्तीचे पूजन केले. त्यानंतर समस्त ग्रामस्थांच्या वतीने संदीपदादा पाटील यांनी महाराजांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार केला. सत्काराला संबोधित करताना महाराज म्हणाले की चांगल्या कामात अनेक अडचणी येतात, परंतु सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या कार्याची पावती हे भव्य दिव्य मंदिर देत आहे. या कार्यात कोठेही आर्थिक कंजूसी दिसत नाही, असे गौरवोद्गार काढत त्यांनी या मंदिरात दररोज पंचमहाआरती सुरू व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. महाराजांच्या मार्गदर्शनानंतर संदीपदादा पाटील यांनी मंदिराच्या कामाचा आढावा सादर केला. बाहेरून कोणत्याही प्रकारची वर्गणी न घेता केवळ ग्रामस्थांनी दिलेल्या देणगीतून हे भव्य मंदिर उभारल्याचे त्यांनी महाराजांना सांगितले. यानंतर महाराजांच्या हस्ते उपस्थित हनुमान भक्तांना हनुमान चालीसा वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला, ज्यामुळे सर्व वातावरण भक्तिमय झाले होते. या कार्यक्रमाला मनारखेडमधील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सांगू इच्छितो की काही वर्षापूर्वी आपण येऊन गेला होता. आपण सांगितलं होते की हे मंदिराचं काम झालं पाहिजे, पण महाराजांनी बऱ्याच गावात हनुमानजीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. त्यांची बऱ्याच वर्षापासून इच्छा होती मनारखेड येथे पण या मंदिराची आपली अवस्था पाहिल्यावर किंवा इथं पण जीर्णोद्धार झाला पाहिजे, चांगलं भव्य मंदिर उभारलं गेलं पाहिजे. पण म्हणतात ना, जे देवाला मान्य असे दिवस होते आणि गेल्या काही महिन्याआधी गावातील तरुण सगळे मुलं एका ठिकाणी जमले बसले आणि सगळ्यांनी ठरवलं की एक मंदिर उभारायचा पाहिजे, जीर्णोद्धार करायचा, कारण की मंदिर खूप जुनं झालं होतं. एक मीटिंग घेतली आणि त्याच्यात प्रत्येकाने आपापली वर्गणी जाहीर केली. एक वेळच फिरणं झालं गावात वर्गणीसाठी, पण गावात मंदिराचं एकदा काम झाल्यावर मंदिराचं काम थांबून नाही. महाराज आपल्या कृपेने बजरंगबलीच्या आशीर्वादाने यात सहभाग घेतला. म्हणजे काही वेळा परिस्थिती अशी होती की वर्गणी कमी आणि खर्च जास्त झालेला होता. तरी पण जेव्हा मंदिर एकदा चालू केलं तर थांबवलं नाही पाहिजे, हे प्रण चढवण्याने जेव्हा घेतला होता म्हणून मंदिर थांबून दिलं. खूप त्रास दिला. देवीची लिस्ट तुम्ही पाहिजेच, त्याच्यामध्ये आमच्या नावाने घेतला की काही लेख घेतला. पण एक लक्षात आलं की चांगल्या माणसाला जरूर थांबून करून देत नाही, त्रास देता होता. असं वाटत होतं आपल्याला काय एका हाताने गाडी वाजत नसते, पण चुटकी तर वाजते काय, तशी चुटक्या मारतात असं. आणि म्हणून मला खूप समाधान आलं. खरंच तुम्ही माझा सत्कार केला अत्यंत समाधान आला. सत्कार नेहमी केला आणि मंदिर पण अत्यंत समाधान. याच्यात तुम्ही बंधुशी केली अशी तुम्ही बोललो असं बघा तुम्हाला, आम्हाला अधिकार आहे तेवढा बोलायचं का नाही. तुमच्या मंदिरामध्ये जर तुम्ही ड्रिलमध्ये बंधुशी केली असती, स्टाईलमध्ये बंधुशी केली असती, आसनामध्ये बंधुशी केली असती, मूर्तीच्या पूजेमध्ये बंधुशी असती, तर आम्ही तुमच्याशी बोलतो. हे तुम्ही बरोबर नाही, ते असायला पण तुम्ही कशातच बंधुशी केली नाही, म्हणून मी तुमचा अत्यंत मनापासून आणि मनापासून आभारी आहे. दुसरं आम्हाला काहीही नको आहे, आम्हाला दिला तुमच्या बघा. तुम्ही आता इकडे सगळे कामं चालू असतात, काही विषय नसतो. आम्हाला फक्त तुमचं अंतकरण पाहिजे, तुमचं प्रेम पाहिजे आणि तुमच्या गावातलं परमार्थ. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर.